जर तुम्ही नीटचे NTA चे अधिकारी झालात किंवा जर तुम्ही क्लास चालक झालात तर पेपर फोडू नका. जर तुम्ही किडनीचे डॉक्टर झालात तर किडन्या काढून विकू नका. जर तुम्ही प्राध्यापक झालात तर तुम्ही स्वतःहून विद्यार्थ्यांना तास ऑफ देऊ नका. जर तुम्ही उद्योजक झालात तर स्वतः ब्लॅकचा बिझनेस करू नका. यदा कदाचित तुमच्या नशिबाने आईवडिलांच्या आशीर्वादाने तुम्ही IAS IPS ऑफिसर झालात तर एक लक्षात ठेवा, तुम्ही गरिबाची झोपडी जाळायला सरकारी अधिकारी झालेले नाहीत, गरिबाच्या झोपडीतली चूल पेटवायला तुम्ही सरकारी अधिकारी झाले आहेत, हे विसरू नका. तुम्ही परदेशात जर गेलात तर तिथं शिका, पैसे कमवा, लवकरात लवकर भारतात या, आपल्या भागाचा विकास करा. आई वडिलांच्या शेवटच्या दिवसांमध्ये वार्धक्यामध्ये त्यांची आधाराची काठी बना. तुम्ही जर उत्तम चित्रपट बनवणारे झालात तर आमच्या आचार्य अत्रेंसारखे श्यामची आई सारखा चित्रपट बनवा जो समाजाला मातृत्व सांगू शकणारा असेल. मित्रांनो, या सगळ्या पद्धतीने तत्व तोडणार नाही, कायदा मोडणार नाही आणि प्रामाणिकपणाचे 4 घास मी आनंदाने खाईल अशी वृत्ती ठेवून जर गेलात तर माझ्यासारख्याला इथे येऊन भाषण द्यायला अर्थ आहे.